ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांमधल्या एका अशा कल्पनेला हात घालणार आहोत जी पहिल्यांदा ऐकल्यावर थोडी धक्कादायक वाटू शकते. कोणती कल्पना? की आपण ईश्वर जाणू शकतो आणि इतकंच नाही तर ईश्वर बनू शकतो. हो, हे विधान खरंच खूप धाडसी आहे. बरोबर. आता याचा नेमका अर्थ काय? आपल्याकडे श्री अरविंद यांच्या द डिवाइन अनफोल्डिंग अँड सेल्फ रिअलायझेशन यातील 2 छोटे उतारे आहेत. तर चला याचा खरा अर्थ शोधूया. हो, आणि तो अर्थ समजून घ्यायच्या आधी मला वाटतं श्री अरविंद ईश्वर कोणाला म्हणतात हे स्पष्ट करायला हवं. हो, ते खूप महत्वाचं आहे. त्यांच्या पहिल्या उतार्यानुसार ईश्वर म्हणजे कोणतीही विशिष्ट देवता नाही, ते एका वैश्विक तत्वाबद्दल बोलत आहेत. वैश्विक तत्व म्हणजे असं तत्व जे अनंत शांती, चैतन्य, सत म्हणजे शुद्ध अस्तित्व, शक्ती आणि आनंद स्वरूप आहे. हे सगळं ऐकायला खूप भव्य आणि खरं तर अमूर्त वाटतं. अनंत शांती, चैतन्य या शब्दांना आपण रोजच्या जीवनात कसं समजायचं? याला ते कसं आहे ना, असं समजूया की समुद्र खवळलेला असतो, वर हजारो लाटा उसळत असतात. ते आपलं धावपळीचं जीवन. अगदी, ज्यात राग, दुःख, आनंद असे सगळे भाव आहेत. पण खोल समुद्रात, तळाशी, तिथे काय असतं? अथांग शांतता. श्री अरविंद त्या खोल, शांत, मूळ अस्तित्वाकडे बोट दाखवत आहेत. तेच आपलं खरं स्वरूप आहे. तेच ते ईश्वरी तत्व. अच्छा, म्हणजे ईश्वर ही कुठली बाहेरची शक्ती नाही, तर आपल्याच अस्तित्वाचा गाभा आहे. हो. पण श्री अरविंद इथेच थांबत नाहीत ना. ते पुढचं पाऊल टाकतात आणि म्हणतात की आपण ते तत्व बनवू शकतो. हो, कारण आपल्या गुप्त प्रकृतीमध्ये आपण मुळात तेच आहोत. 1 मिनिट थांबा. जर आपण मुळातच ते दिव्य, शांत तत्व आहोत, तर मग मला राग का येतो? मी चुका का करतो? हाच खरा प्रश्न आहे. या दिव्यत्वाचा आणि आपल्या रोजच्या अपूर्णतेचा मेळ कसा घालायचा? खूप छान प्रश्न आहे. आणि याचं उत्तर श्री अरविंद यांच्या दुसऱ्या कल्पनेत आहे. ते म्हणतात, सर्व शिकवण म्हणजे प्रकटीकरण असते. आणि सर्व निर्मिती म्हणजे उलगडत जाणे, अनफोल्डिंग असते. अगदी. याचा अर्थ आपल्या आत ते दिव्यत्व आधीपासूनच आहे, पण त्यावर अज्ञान आणि सवयींचा एक पडदा आहे, असं म्हणूया. प्रकटीकरण आणि उलगडणे हे शब्द जवळपास सारखेच वाटतात. यात काही फरक आहे का? हो, यात एक सूक्ष्म पण खूप महत्वाचा फरक आहे. अच्छा. प्रकटीकरण म्हणजे आरशावरची धूळ साफ करण्यासारखं. आरसा तिथे आधीच होता, आपण फक्त धूळ हटवली. आणि उलगडणे? आणि उलगडणे म्हणजे एका फुलाच्या कळीसारखं, जी योग्य वेळी हळूहळू उमलते आणि आपलं खरं स्वरूप प्रकट करते. दोन्ही क्रियांमध्ये बाहेरून काहीही नवीन जोडलं जात नाहीये. म्हणजे आपल्या चुका आणि राग हे त्या धुळीसारखे किंवा बंद कळीसारखे आहेत? हो, ते आपलं मूळ स्वरूप नाहीत. अरे वा, म्हणजे आपण ज्ञान मिळवत नाही तर फक्त उघड करत आहोत? बरोबर. या विचाराने तर शिक्षण आणि आत्मविकासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तर मग हा पडदा हटवण्याचा मार्ग कोणता? त्यासाठी श्री अरविंद 2 साधनं सांगतात. एक म्हणजे आत्मज्ञान आणि दुसरं उत्तरोत्तर वाढत जाणारी चेतना. सोप्या भाषेत स्वतःला अधिकाधिक ओळखत जाणं आणि आपली जाणीव, आपलं अवेअरनेस सतत विकसित करत राहणं. अच्छा. विचार करा, पुढच्या वेळी जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकाल, अगदी एखादी रेसिपी जरी असली, तर असा विचार करून बघा की हे ज्ञान तुम्ही बाहेरून घेत नाही आहात. तर माझ्या आत दडलेली एक शक्यताच फक्त प्रकट होत आहे. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ असा झाला की आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, तर आपण जे मुळात आहोत ते फक्त शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हा एक खूप मोठा आणि दिलासा देणारा फरक आहे. बरोबर. हे काहीतरी नवीन बनण्याबद्दल नाही, तर आपण जे आहोत तेच होण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.